सो नमस्कार, हॅलो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या लेक्चरमध्ये. तर आजचं आपलं लेक्चर असणार आहे, आजच्या आपल्या लेक्चरचा टॉपिक आहे इव्होल्युशन ऑफ सिनेमा, सायलेंट टू डिजिटल सिनेमा. म्हणजे सिनेमा कसा बदलत गेला आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्हाला सिनेमा बेसिक माहितीच पाहिजे. म्हणजे पाहिजे, त्यामध्ये काय दुसरा ऑप्शनच नाही. हॅलो हॅलो, चेक 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 चेक. हां, ऑडिओ येतं. तर त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्हॉट इज सिनेमा कसा इव्हॉल्व होत गेला. आता तुम्ही 19व्या शतकाच्या आसपास 19व्या शतकाच्या शेवटला सिनेमाची सुरुवात झाली, हळूहळू तो वाढत गेला. तर त्यामध्ये सिनेमा सतत बदलत गेलेला आहे. तंत्रज्ञानामुळे कथनशैली बदलली आहे. नवकल्पनांमुळे प्रेक्षकांचा अनुभव सुधारला. प्रत्येकात नवीन साधने येत गेली. फॉर एक्झाम्पल, कॅमेरा आता तुम्ही बघत गेला, अपडेट होत गेला. आत्ताच्या काळात जर म्हटलं तर सोनी दरवर्षी अपडेट काढते. सोनी असं करू नका रे. 19व्या शतकाच्या शेवटी सिनेमाची सुरुवात 19व्या शतकाच्या शेवटी झाली. हालचाल करणारी चित्रांनी लोक मंत्रमुग्ध झाली. वास्तव जीवनातील लहान लहान दृश्ये, कथा नव्हती तर फक्त एक दृश्य अनुभव होता. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की सुरुवातीचा जो सिनेमा होता त्यामध्ये काय झालं की अशी फुल लेंथ आता आपण जशी बघतोय तशी मूवी नव्हती ना, जास्त स्टोरी होती. तर त्यामध्ये आपण दैनंदिन आयुष्यातील एखाद दुसरं दृश्य त्यामध्ये दाखवलं जायचं, कारण की तेवढी टेक्नॉलॉजी हेच नव्हती, काय म्हणतो, प्रगत नव्हती. तर त्यानंतरनं लुमियर ब्रदर्स जे आहेत त्यांचा एक काळ आला. ओके, तर यामध्ये सुरुवातीचा चित्रपट कॅमेरा व प्रोजेक्टरनी विकसित केला. 1895ला पहिला सार्वजनिक शो झाला. चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध चित्रपट फॅक्टरीतून कामगार बाहेर पडताना सिनेमाचे जनक मानले जातात ल्युमियर ब्रदर्स. आता यामध्ये जसं की मी तुम्हाला म्हटलं की सुरुवातीला अशी फिल्म स्टोरी, लाईट, सेटअप असं काय नाही, की एक नवीन प्रयोग होत होता त्यावेळी. आणि त्यानंतरचा काळ होता सायलेंट फिल्म एरा. चार्ली. तुम्ही जर खरंच तुम्हाला फिल्म आवडत असतील ना तर चार्ली चॅप्लिनचे सिनेमा बघा. त्यानं त्यावेळी एवढ्या हाय टेक्नॉलॉजी वापरलेली त्यावेळच्या काळात. चित्रपटात आवाज नव्हता, कलाकार अतिशयोक्तीपूर्ण अभिनय करायचे. आत्ता आपल्याला ओव्हर ॲक्टिंग वाटते, खरं त्यावेळी तसा ट्रेंडच होता म्हटला तरी काही हरकत नाही. कथा फक्त दृश्यांमार्फत सांगितली जायची. संवादाचा मजकूर कार्डवर वापरले. आता चार्लीच्या जर तुम्ही फिल्म बघितला तर त्यामध्ये तुम्हाला रेफरन्सला कार्ड दाखवली जायची त्यामध्ये, की जेणेकरून काय चालू आहे काय नाही, कारण की डायलॉग त्यावेळी एक्झिस्टच करत नव्हते. तर त्यानंतरनं आपण बघू शकतो की फीचर ऑफ सायलेंट फिल्म्स. आता सायलेंट फिल्म म्हणजे काय, आत्ता जर थोडक्यात सांगायचं झालं तर त्यावेळी कोणताही ऑडिओ नव्हता, फक्त पडद्यावर आपले व्हिज्युअल दिसायचे. मग हळूहळू त्याला लिमिटेशन येत आहेत हे लक्षात आल्यानंतर नवीन प्रयोग झाले. तो काळ जो होता तो सगळा ब्लॅक अँड व्हाईटचा होता. आणखीन हळूहळू चित्र बदलत गेले. संवाद नव्हते. त्याचा एक लिमिटेशन म्हणजे काय, संवाद नव्हते त्यामध्ये. मजकुरामुळे भाषेची अडचण येत होती. वास्तव भावना कमी दिसत होत्या आणि तांत्रिक मर्यादा होत्या त्यावेळी. हा सगळ्यात मोठा एक त्यावेळी इश्यू होता. ओके, आता संवाद नव्हते, मजकुरांमुळे भाषेची अडचण येत होती, वास्तव भावना कमी दिसत होत्या, तांत्रिक मर्यादा होत्या. मग नंतरनं थोडी टेक्नॉलॉजी अपडेट होत गेली आणि फिल्ममध्ये साऊंड आला. 1920च्या आसपास शेवटी फायनल टॉकी फिल्म आल्या, ज्यामध्ये संगीत, ध्वनी यांचा प्रभाव आला आणि अधिक नैसर्गिक झाला अभिनय. म्हणजे आता कसं झालं की मी बोलतोय, ज्यावेळी माझा आवाज पण सिनेमामध्ये येत गेला त्यावेळी अजून ॲक्टिंग चांगली झाली. अभिनय म्हणजे ॲक्टर पण चांगले त्यानंतरनं उठून आले. प्रेक्षकांचा अजून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढली. आणखीन भारतातला जर भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर आलम आरा हा भारतातला पहिला टॉकी सिनेमा होता. आणि पहिला असा सिनेमा जो पूर्णपणे रात्री शूट झाला, कारण की ज्या ठिकाणी तो शूट होत होता त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन होतं. आणि दिवसा कसं होतं, रेल्वेचा आवाज येऊ नये म्हणून त्यांनी रात्रीचं शिफ्ट केलं आणि पूर्ण तो सिनेमा रात्रीचं शेड्यूल लावून त्यांनी शूट केला. ओके, तर त्यानंतरनं फिल्ममध्ये जसा साऊंड येत गेला ना
तसतसं अजून गोष्टी वाढत गेल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल फिल्म क्षेत्रामध्ये तुम्हाला साऊंडशी रिलेटेड अजून हे काय म्हणतो काम वाढत गेलं. म्हणजे साऊंड डिझायनर, साऊंड इंजिनियर, व्होकल आर्टिस्ट. आणि ज्यावेळी साऊंड आल्यामुळे डायलॉग आल्यामुळे अशा फिल्म्स आल्या की ज्याच्यामध्ये डायलॉग जास्त होते आणि सिनेमा हा संवादप्रधान पटकथा सिनेमामध्ये संवादप्रधान पटकथा येत गेल्या. ओके, म्हणजे पहिला काय होतं, टॉकी नव्हता. मग आपण फक्त एक्सप्रेशनद्वारे किंवा ते पाट्या टाकून किंवा बोर्ड लावून सांगितलं जायचं प्रेक्षकांना की नेमकं काय चाललं. खरं आत्ता आपल्याकडं व्होकल्स आल्यामुळं लोकांच्या भावना, ॲक्टर काय बोलतो आहे, सीन काय चालू आहे, इंटेन्सिटी काय चालू आहे, हे लोकांपर्यंत पोहोचलं आणि सिनेमा अधिक प्रभावी झाला. त्यानंतरचा जो काळ आला तो कलर सिनेमा. सुरुवातीला सिनेमा हा ब्लॅक अँड व्हाईट होता. रंगांमुळे वास्तववादी अजून हे म्हणजे कलर आल्यामुळे सिनेमा अजून जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, अजून दृश्य प्रभावीपणे लोकांपर्यंत वाचली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की या प्लॅटफॉर्मकडे लोक यायला लागली, या सिनेमाकडे अजून प्रेक्षक वर्ग वाढला कलरमुळे. ओके, त्यानंतरचा एक एरा महत्त्वाचा म्हणजे वाईड स्क्रीन. जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं झालं तर पहिलाचे जर तुम्ही बघितले तर टी व्ही असे बॉक्समध्ये होते. आता तुम्ही बघू शकता की 4.3, 16.9, 2.4:1 हा वाईड स्क्रीन झाला. आता टी व्ही असा बॉक्समध्ये होता, तर तुम्ही फिल्म पडद्यावर बघितलं तर फिल्म एकदम मोठी आहे. वाईड स्क्रीन टेक्नॉलॉजी ह्याच्यामुळे काय झालं, अजून तुम्हाला व्हिज्युअल चांगले दाखवता यायला लागले. फिल्म हे व्हिज्युअल मीडियम आहे. जितके व्हिज्युअल चांगले तितका ऑडियन्सचा एक्सपिरियन्स चांगला होणार आणि तितका सिनेमा प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचणार. डॅम. त्यानंतर आला स्पेशल इफेक्ट्स. आता जरा आपण स्पेशल इफेक्ट्स म्हणजे स्टार वॉर्ससारखा सिनेमा आला. आपल्याकडं पण भरपूर स्पेशल इफेक्ट्स. मराठीत बोलायचं झालं तर राम राम गंगारामसारखा एक एक्झाम्पल आपल्याला देता येईल. धडाकेबाज, जबरदस्त. राम राम गंगाराम त्यावेळी स्पेशल इफेक्ट्स लय भारी वाटायचे ते. आणि त्यानंतर एक चेंज आला की जो मी माझ्या डोळ्याने बघितला आहे की डिजिटल टू आपण म्हणजे DV टू डिजिटल शिफ्ट आला. डिजिटल आल्यामुळे तुमचं प्रोडक्शन कॉस्ट वाचलं, तुमचा डेटा तुम्ही जास्त प्रभावीपणे वापरू शकता. आणि आत्ता कार्ड यायच्या आधी काय व्हायचं की DV म्हणून डेटा डंप करून परत तो एडिट आणि रीलमध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागायचा. तुमचा टाईम वाचला. फिल्म प्रोडक्शनमध्ये टाईम फार महत्त्वाचा आहे. डिजिटल आल्यामुळे, मेमरी कार्ड्स आल्यामुळे किंवा डिजिटली गोष्टी झाल्यामुळे भरपूर एडिटिंगचा टाईम पोस्ट प्रोडक्शनचा तर टाईम भरपूर वाचला याच्यामध्ये, कॉस्टिंग वाचलं. आणि त्यानंतर येतो स्पेशल VFX म्हणजे आता ऑलमोस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ग्रीन स्क्रीनवर आपण जे हे करतो. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात भारतातलं मला आवडणारं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी ऑब्व्हियसली बाहुबलीच देईन. यामध्ये CGI टेक्निक म्हणून अजून एक आहे की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्स इमेजरी असं त्याला म्हटलं जातं. की असे अवतारमध्ये तुम्ही बघितलं असाल, असे पॉईंट दाखवून, रेफरन्स पॉईंट दाखवून ते कॅरेक्टर वेगळ्या ह्याच्यामध्ये दाखवलं जातं. आधुनिक चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याचा वापर झाला. कथा सांगण्याच्या शक्यता वाढल्या. आता इथं काय झालं की अवतारसारखी फिल्म बघा तुम्ही, विदाऊट VFX किंवा विदाऊट CGI अवतार पोहोचलीच नसती ऑडियन्सपर्यंत. कारण की त्यांचं पूर्ण एक व्हिज्युअल वेगळं होतं. आणि भरपूर वेळा कसं होतं की काही सेट्स आपण उभा नाही करू शकत. आपल्याला ते हे करण्यासाठी आपल्याला हेच करावं लागतं. सेट उभा करणं टेक्निकली पॉसिबल नसते किंवा तेवढं मोठं प्रोडक्शनवर खर्च वाढतो. VFXमुळं आपला खर्च फार कमी होतो. आणि त्यानंतर अजून एक काळ आला तो म्हणजे यूट्यूब. यांनी पर्सनली माझ्या आयुष्यावर फार मोठा इम्पॅक्ट टाकला. 2016पासून इंडियामध्ये आपण यूट्यूबकडे जास्त वळालो. यूट्यूब आल्यामुळे सगळ्यात मोठा एक फायदा काय झाला की तुम्ही कुणावर डिपेंड नाही. आज तुम्ही एक फिल्म बनवून तुम्ही यूट्यूबवर रिलीज करू शकता, तुम्ही ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकताय. नॉर्मली कसं होतं की तुम्ही फिल्म बनवली, मग तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे जा, मग डिस्ट्रीब्युटर तुम्हाला स्क्रीन देणार. इथं तसं नाही. यूट्यूबमध्ये आला, तुम्हाला वाटलं ही फिल्म करावी, ही केली आणि ही अपलोड केली, इझिली तुम्ही डिस्ट्रीब्युशनचा ताप इथं वाचला. आणि
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जिओग्राफिकल बाउंड्रीज काय नाही आहेत यूट्यूबमध्ये. ओके, आता जर मी आता मराठीमध्ये इथं फिल्म रिलीज केली तर मला मिळणाऱ्या स्क्रीन किती आहेत महाराष्ट्र, पण महाराष्ट्र सोडून मला स्क्रीन किती मिळणार तिथं लिमिटेशन आलं. खरं यूट्यूबमध्ये इथं नाही, असं नाही. माझा एक मी अपलोड केलेला व्हिडिओ दुसऱ्या देशात पण लोक बघू शकतील. बरं, प्रोडक्शन मला तिथं जास्त कोणाला पैसे पण द्यायला लागत नाही. व्लॉगिंग हा पण एक आपण इंडिव्हिज्युअल फिल्म क्रिएटरचा एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणू शकतो. मोठ्या स्टुडिओची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी आत्ता जिथं शूट करतो आहे, मी माझ्या एक कॅमेऱ्यावर घेतो आहे आणि मी इथल्या इथं माझ्या एक घरातल्या एका खोलीमध्ये स्टुडिओ सेटअप केला आणि बस. आणि आजच्या काळात तर तुम्हाला याची पण गरज नाही. तुम्ही फक्त एक आयफोन घेऊन त्याच्यावर एक फिल्म बनवून त्याच्यावर एडिट करून अपलोड करू शकता. म्हणजे टेक्नॉलॉजी किती अपडेट झाली या काळात हे आपण बघतो आहे. आणि आत्ताच्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ता हा सिनेमा कला, तंत्रज्ञान आणि व्यवसायांचा एक संगम झालेला आहे. हां, फिल्म इट्स अ बिझनेस, कारण की कुणाच तरी नाही, कितीतरी लोकांचे पैसे लागलेत. ते कवर व्हायलाच पाहिजेत ना, नाही झालं तर मग कसं होणार. आता मी हा व्हिडिओ करतो आहे, मी एवढे व्हिडिओ अपलोड करतो आहे, त्यातून मला काहीतरी रेव्हेन्यू जनरेशन व्हायलाच पाहिजे. विदाऊट मनी यू कान सस्टेन. कुठलीही आर्ट सस्टेन नाही करू शकत. इट्स अ रियालिटी, हार्ड रियालिटी. आणि आत्ताच्या ह्याच्यात जर तुम्ही म्हणाल तर उच्च दर्जाचे व्हिज्युअल्स आहेत, साऊंड चांगला आहे, विविध प्लॅटफॉर्म आहेत आणि सतत हे पण माध्यम बदलत चाललेलं आहे. एक म्हणजे काय की तुम्ही टेक्नॉलॉजीशी हे करत राहिला पाहिजे. टेक्नॉलॉजी नाही बाबा हे आलं मी नाही शिकणार, शिकायलाच पाहिजे. जर मला या काळात टिकून राहायचं असेल तर मला त्या गोष्टी आत्मसात कराव्याच लागतील. आता आपण या ह्याच्यात एक काय बघितलं की सिनेमा, सायलेंट सिनेमा टू आत्तापर्यंत डिजिटलमध्ये काय काय चेंजेस झाल्या, हा एक फक्त ओव्हरव्ह्यू आहे. सो अजून लेक्चर्स येणार आहेत. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि काय डाऊट्स असतील यू कॅन आस्क मी. आणखीन अशाच प्रकारे आपण निवांत सिनेमाबद्दल चर्चा करू पुढच्या लेक्चरमध्ये. तब तक के लिए बाय, सी यू. सबस्क्राईब इथं पण आला आहे तर सबस्क्राईब करा. ओके, सी या.